सध्या लोकसभा निवडणुकीची हवा संपूर्ण भारतभर सुरू आहे। या निवडणुकीच्या हवेत अनेक आरोप प्रत्यारोप देखील सुरूच असतात। यासोबतच कोणत्याही नवीन पक्षात प्रवेश तसेच एखाद्या पक्षातून बाहेर पडण्याचं चित्र रोजच समोर येत आहे। अशातच आता रामटेक लोकसभा मतदारसंघाने वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार बदलवून किशोर गजबे यांना उमेदवारी दिली आहे। याआधी वंचित बहुजन आघाडीने शंकर चहांदे यांना उमेदवारी दिली होती। यावर बोलताना किशोर गजबे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणाले, वंचित बहुजन आघाडीने मला दिलेल्या पाठिंब्यामुळे मी लोकसभा निवडणुकीवर फार मोठा परिणाम दिसून येणार आहे। यासोबतच काँग्रेस पक्षाला देखील खूप मोठा फटका बसल्याचं त्यांनी सांगितलंय। पुढे बोलताना गजबे यांनी बाळासाहेब आणि कार्यकर्त्यांचे आभार देखील मानले आणि पक्षाच्या पाठिंब्यामुळे माझी उमेदवारी अधिक भक्कम असल्याचं मत देखील त्यांनी व्यक्त केलंय। वंचित बहुजन आघाडी या पक्षाने जो पाठिंबा मला व्यक्त केलेला आहे, या निर्णयामुळे फार मोठा परिणाम या निवडणुकीच्या निकालावरती होणार आहे। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी अगदी विचारपूर्वक कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आणि संपूर्ण रामटेक लोकसभा मतदारसंघाला त्याचा फायदाच होईल अशा पद्धतीनं त्यांनी हा पाठिंबा विचारपूर्वक दिलेला आहे। त्याबद्दल मी आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांचे मी आभार मानतो आणि त्यांच्यासोबतच त्यांच्या म्हणजे पक्षाचे उपाध्यक्ष श्री अनिल जाधव साहेब जे काल इथे आले आणि त्यांनी त्यांचे आधीचे जे उमेदवार होते शंकर चहांदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हा पाठिंबा व्यक्त केलेला आहे। त्यांचेही मी आभार मानतो। काल मी दौऱ्यावर होतो, त्यामुळे मला या घटनेची माहिती नंतर उशिरा मिळाली, परंतु संध्याकाळपर्यंत मी त्यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानलेले आहेत। हा जो पाठिंबा आहे हा अतिशय दूरगामी त्याचे परिणाम असणारा पाठिंबा आहे। कारण मला असं म्हणता येईल की एक प्रकारे ज्या गोष्टीची उणीव माझ्या उमेदवारीमध्ये होती ती उणीव या पाठिंब्यामुळे आता दूर झालेली आहे। मला आता काम करताना तमाम आंबेडकरी समाज, बौद्ध समाज यांची मतं तर मला मिळतीलच, परंतु वंचित बहुजन आघाडी ज्या समाज घटकासाठी काम करते, म्हणजे वंचित लोक, दुर्लक्षित लोक, ज्यांना कधी कोणी विचारलं नाही, ज्यांना कधी कोणी पाठिंबा दिला नाही, अशा लोकांसाठी ते काम करत आहेत। वंचित बहुजन आघाडी काम करते। पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी वेगवेगळ्या समाज घटकातील उमेदवारांना म्हणजे व्यक्तींना त्यांनी उमेदवारी दिलेली आहे। मग त्याच्यामध्ये भटके विमुक्त असतील, अल्पसंख्याक असतील किंवा मायक्रोकास्ट आहेत, या सगळ्या लोकांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांचा प्रयोग अतिशय सफल आणि यशस्वी झालेला आहे। आणि म्हणून या पाठिंब्यामुळे मला हे जे घटक आहेत यांची देखील मतं मिळण्यास मला खूप मदत होणार आहे।